लढाई संपल्यावर फडणवीसांनी वैर बाजूला ठेवलं, शरद पवारांना फोन करून शपथविधीचं निमंत्रण. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होईल. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीही शपथ घेतील. फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर जमा होणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता या परिसरात एकूण 1500 पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान शपथविधीच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. यामध्ये खासदार शरद पवार यांचा देखील समावेश आहे. त्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवार यांना फोन करून शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं आहे. मात्र सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे, त्यामुळे शरद पवार यांना शपथविधीच्या कार्यक्रमाला येता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे. आणि यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती. फडणवीस यांचा भाजपा हा पक्ष महायुतीमध्ये आहे, तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. हा विरोध निवडणुकीदरम्यान प्रखरतेनं दिसला होता. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीकाही केली होती. मात्र आता निवडणूक संपली आहे, त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन कॉल करून शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आहे. त्यांच्या या भूमिकेचं राजकीय वर्तुळातून स्वागत केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.